मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि आम्ही म्हणालो की पाचवीपासून ह्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा, त्याच्यामध्ये चालतं आहे. आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतात, ती इंग्लिश मिडियमला त्यांचे पालकच घालतात, मुलांना इंग्लिश मिडियमला जायचं आहे, त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना. त्यामुळं मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे, त्याच्यामध्ये दुसरा कुठला प्रश्न नाही. आणि पाचवीपासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं. सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचवीपासून पालक लोक मराठी भाषा, इंग्लिश भाषा आणि काही हिंदी पण भाषा, काही लोक वेगवेगळ्या भाषामध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्याच्याला आमची चर्चा होईल ना, उद्या कॅबिनेट आमची असते, आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू. त्याबद्दल आहे का स्वतः देवेंद्रजींनी काय स्टेटमेंट केले तुम्ही ऐकले का नाही? त्या पक्षाचे प्रमुख देवेंद्रजींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पुन्हा पुन्हा आता त्याबद्दल बोलणं, त्यांचं बोलणं चुकीचं आहे त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही आहे. आणि त्याबद्दल त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी स्पष्टपणे त्यांना समज देणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापुढे बोलून दाखवल्या. 5 तारखेला मोर्चा होतोय, मनसेने तुमचे देखील फोटो लावले. अहो, ह्या संदर्भामध्ये पुन्हा पुन्हा तुम्ही सांगताय की उद्याच्या मंगळवार आमची कॅबिनेट असते अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा त्या बाबतीमध्ये करू. आम्ही कोणी पण ह्या गोष्टीच्या विरोध, म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे ह्या मताची आम्ही नाहीतच. बीडमध्ये 17 वर्षीय मुलीवर 2 शिक्षकांनी लैंगिक शोषण केलं, त्याबद्दल मी ताबडतोब SP आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत. जे कायद्याने नियमाने अलीकडच्या काळामध्ये मुलींनाच्या बाजूने जे कायदे केलेले आहेत त्या सगळ्या कलमांचा वापर करून त्या नराधमांना योग्य अशा पद्धतीचं कडक शासन झालं पाहिजे अशा सूचना गेलेल्या आहेत. साहित्य मंडळाकडनं सुद्धा 5 तारखेच्या मोर्चाला येण्याचं आवाहन केलं. तुम्ही जसं म्हणताय विरोध नाहीये, तरी सुद्धा तुम्ही या साहित्यकांची किंवा इतर सगळ्या मंडळींची चर्चा. अहो, पण ह्यामध्ये माझं पण मत आहे की पाचवीपासूनच केलं पाहिजे, त्याच्यावर प्रश्न येतो कुठं. आम्ही पण त्याच मताचे आहेत ना. आम्ही उद्या बोलू सांगितलं ना तुम्हाला.